पंचवटी पोलिसांनी 7,27,104 रुपये किमतीचा जप्त मुद्देमाल नाशिक पोलीस आयुक्त यांच्या हस्ते फिर्यादी यांना हस्तांतरित करण्यात आला। नाशिक शहर पोलीस स्टेशन हद्दीतील दाखल मालमत्ता विषयी गुन्हे उघडकीस आणणे तसेच गहाळ मोबाईल यांचा शोध घेण्याकरिता चौकी अधिकारी व अंमलदार तसेच गुन्हे शोध पथक यांनी अहोरात्र अथक परिश्रम घेऊन गुन्हे उघडकीस आणून त्यातील आरोपींकडून गुन्ह्यातील सोडलेला किमती माल हस्तगत केला आहे। तसेच गहाळ झालेले मोबाईल तांत्रिक विश्लेषण विभाग व CEIR पोर्टलद्वारे हस्तगत करण्यात आले आहेत। त्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने सोने 29.7 ग्रॅम, चांदी 250 ग्रॅम, एकूण रक्कम 73,000 रुपये, मोटरसायकल 4 एकूण अंदाजे 95,000 रुपये, मोबाईल फोन 30 त्यात सॅमसंग कंपनीचे 9 मोबाईल, ओप्पो कंपनीचे 7 मोबाईल, रेडमी कंपनीचे 6 मोबाईल तर इतर कंपन्यांचे 8 मोबाईल फोन असा एकूण 7,27,104 रुपये किमतीचा मुद्देमाल दिनांक 15/2/2024 रोजी समारंभपूर्वक माननीय नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सन्मानपूर्वक तक्रारदार यांना हस्तांतरित करण्यात आला। यावेळी उपस्थित तक्रारदार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले। सदरची कामगिरी ही पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस निरीक्षक नंदन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाणे चौकी अधिकारी, अंमलदार, गणेशोध पथक, मुद्देमाल कारकून ATC पथक यांनी पार पाडली आहे। आज पंचवटी पोलीस स्टेशन या ठिकाणी मुद्देमाल रिटर्न ज्यांचा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे तर तो हस्तगत करून त्यांना परत देण्याचा कार्यक्रम, अतिशय सुंदर कार्यक्रम हा पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आला। त्याबद्दल मी सिनियर PI पंचवटी कड साहेब, त्याचबरोबर ACP पंचवटी आणि DCP झोन 1 यांचे अभिनंदन करतो मी। त्याचबरोबर त्यांना ह्या कामासाठी ज्यांनी सपोर्ट केलेला आहे, ते महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे, ते आमचे अंमलदार श्रीकांतजी, आणखीन TAWचे पूर्ण आमची टीम, तर यांचंही अभिनंदन। आणि अशाच प्रकारचे उपक्रम म्हणजे सर्वप्रथम एखाद्याची तक्रार आली तर ती नोंदवून घेणे, त्याच्यावर वर्क करणे आणि मग ती डिटेक्ट करून मुद्देमाल हस्तगत करून तो मुद्देमाल परत देणे, हे जेवढं कमी वेळात आपण करू तेवढा लोकांना रिलीफ मिळतो, तक्रारदारांना, आणि त्यांचा पोलीस विभागामधील विश्वास दृढ होतो। तर हे आम्ही हा जो उपक्रम पंचवटीमध्ये कडसाहेबांनी आणि ACP पंचवटी आणि झोन 1 यांनी केलेला आहे, तर हा पूर्ण नाशिक शहरामध्ये सर्व पोलीस ठाण्यामध्ये करण्याचा आम्ही प्रयत्न करू। पुढे देखील जे काही जनतेचे एक सेवक म्हणून आमची जबाबदारी आहे ती आम्ही निश्चितपणे माननीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण पाडू। आणि कडसाहेबांच्या या सर्व प्रयत्नाबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन आणि कडसाहेबांच्या टीमचं देखील विशेष अभिनंदन। असंच तुम्ही कार्य करत राहा। थँक्यू, ऑल द बेस्ट। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।